आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, निर्जीव दगडाची काय करशील सेवा, तो तुझ निर्देव देईल काय. कवन्या गुणी भुली पडली गवारा, तीर्थांच्या माहेरा नोळखसी. अष्टोत्तरशे तीर्थे जयाच्या चरणी, तो तुझ्यात हृदय भवनी आत्माराम. देही देव असता जासी नाना तीर्था, चुकलासे आता म्हणे ज्ञानदेव. माऊली असं म्हणतात की आपण दगडाची पूजा करतो, त्याला प्रसन्न करायचा प्रयत्न करतो. इकडे तिकडे कोण आग्यारीमध्ये, कोण मंदिरामध्ये, कोण चर्चमध्ये, कोण मशिदीमध्ये त्याला शोधायचा प्रयत्न करतो. खरंच तिथे देव आहे तर बिलकुल नाही. खरा देव कुठे आहे? अणुरेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. कणाकणात देव आहे, आपल्या सर्वांमध्ये देव आहे. पण तो देव समजण्यासाठी, देव दिसण्यासाठी ती दिव्य दृष्टी निर्माण व्हावी लागते. आणि ही दिव्य दृष्टी सत्वगुणाशिवाय शक्य नाही. रामेश्वरवरून कावड घेऊन सगळे साधू संत काशीला चालले होते विश्वेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी. देवाने ठरवलं परीक्षा घेऊया. मजल दर मजल करत कावड घेऊन चाललेले साधू संत यांच्या प्रवासामध्ये भगवान पांडुरंग गाढवाचं रूप धारण करतात आणि रस्त्यामध्ये पडतात. रुक्मिण कुंभारणीचं रूप धारण करते आणि व्याकुळतेनं सगळ्या संतांना विनंती करते, दुपारचा कहर झाला आहे, माझं गाढव पाण्यानं व्याकुळ झालेलं आहे, तहानलेलं आहे, कुणीतरी संत महात्मे पाणी द्या ना. ज्याने चर्मचक्षूनं पाहिलं त्यांना ते गाढवच दिसलं. दिव्य दृष्टी असणारे एकनाथ महाराज ज्यावेळी तिथे येतात आणि रुक्मिणीची ती आर्त हाक ऐकल्यानंतर कुठलाही विचार न करता असणारं माठातलं पाणी त्या गाढवाच्या तोंडामध्ये घाट 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 ओततात. नामदेव महाराजांच्या घरामध्ये घुसलेला कुत्रा ज्यावेळी त्यांच्या पुढ्यातली भाकरी घेऊन पळतो, त्या साहजिकच नामदेव महाराजांच्या शेजारी भानवशीजवळ भाकऱ्या भाजत असणारी गोनाई ती सुद्धा उठते आणि नामदेव महाराज सुद्धा उठतात. दोघंही उठतात आणि कुत्र्याच्या पाठीमागे लागतात. ज्याने कुत्रा पाहिला होता तिच्या हातामध्ये लाटणी असते आणि ज्याने त्याच्यामध्ये चैतन्य पाहिलं होतं त्या नामदेव महाराजांच्या हातामध्ये लोण्याची वाटी असते. दोघंही पळतात, कुत्र्याचा पाठलाग करतात. एक म्हणते थांब मेल्या तुझं कंबरडच मोडते, आणि दुसरा म्हणतो अरे थांब ना राजा, असं काय करू नको, थांब ना लोणी चोळून देतो ना, अरे कोरडी खाली घासायला लागेल ना तुझ्या. हा दृष्टीतला फरक आहे आणि हा फरक सत्वगुणाशिवाय येणार नाही. म्हणून तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. यासाठी त्या वेगवेगळ्या सेवा, मग ती धर्मक्षेत्र मासिकाची असेल, धान्य माधुकरीची असेल, ग्रामस्वच्छतेची असेल, शिलाई मशीन वाटपाची असेल, रस्त्यावरचे ॲम्ब्युलन्स ठेवा त्याची असेल, किंवा संजीवनी दानातून आपल्या शाळा चालवलेली असेल, किंवा तिकडे वसई मठावर आपण मोटर ट्रेनिंग स्कूल काढलेलं असेल, ह्या वेगवेगळ्या सेवा आहेत. ह्या सेवाभाव आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी किंवा ह्या सेवेतून आपल्यामध्ये सात्विक दृष्टी, अरे नाही माझी मुलं शिकतात पण गोरीगरिबाची मुलं कशी शिकणार, माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी शिकवू शकतो, इंग्लिश मिडियममध्ये घालू शकतो, गरिबाच्या मुलांनी कधी शिकायचं. ह्याच्यासाठी ती जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज इंग्लिश स्कूल जे आहे ते ह्याच्यासाठी आहे. इंग्लिश मिडियमचं स्कूल जे आहे इथं गोरगरिबांची मुलं फुकट शिकतात. आता फुकट शिकतात, मेहरबानी आम्ही नाही करत आहे किंवा तुम्ही नाही करायची, ती
आपला सगळ्यांचा जन्मच त्यांच्यासाठी आहे. कारण त्यांच्यातच राम आहे, त्यांच्यातच कृष्ण आहे. त्या रामाची, त्या कृष्णाची, त्या विठ्ठलाची, त्या पांडुरंगाची सेवा करण्यासाठी पंढरपूरला जाण्याची गरज नाही आहे. गजानन महाराजांची सेवा करण्यासाठी शेगावला जाण्याची गरज नाही. इथल्या पांडुरंगाला भेटा ना, इथल्या पांडुरंगाला शिकवा ना. मग आपोआपच तुमच्या मनामध्ये येणार की चराचरात देव आहे, अणु रेणूत देव आहे, नरेंद्रमणी शोधून पाहे. तर हा दृष्टिकोन मनामध्ये येण्यासाठी सात्विकता जन्माला यावी लागते. ज्याच्यामध्ये सत्व आलं तिथेच हा दृष्टिकोन येणार. ज्याच्यामध्ये सात्विकता नाही आहे तो किती गर्भश्रीमंत असला तरी सुद्धा त्याला हे असं सुचणार पण नाही आणि तो करणार पण नाही. तो असा विचार करेल की मला ह्या नोटा लपवून कशा ठेवता येतील. भिंतींमध्ये असू दे, गाद्यांमध्ये असू दे, संडास बाथरूमच्या वरती जी जागा असते पाण्याची टाकी ठेवायला तिथे असू दे, जितके कुठे लपवून ठेवता येईल तेवढी के नातेवाईकांच्या नावावर जमिनी घेऊन ठेवायचं असू दे. पण यातले काही पैसे हे समाजाचं आपण देणं लागतो त्याच्यासाठी खर्च केला पाहिजे. कारण समाजाचा उद्धार पर्यायानं माझाही उद्धार, मी सुद्धा समाजातलाच आहे असा दृष्टिकोन. बाहेर कुठल्याही शाळा कॉलेजमध्ये, मागाशी महाराज बोलले ना, शाळा कॉलेजचं उदाहरण दिलं होतं, ते त्यांना हेच सांगायचं होतं की असा बाहेरच्या शाळा कॉलेजमध्ये कुठेही शिकायला मिळणार नाही. इथंही पांडुरंगाची शाळा आहे ना, तिथे शिकायला मिळणार. म्हणून म्हटलं ना, विठ्ठल नामाची शाळा भरली. या विठ्ठल नामाच्या, या पांडुरंगाच्या, त्या परमात्म्याच्या शाळेमध्ये दया, क्षमा, शांती, परोपकार, औदार्य ह्या गोष्टी शिकवल्या जातात. का तर तू हे समज चराचरात देव आहे. तो चराचरातला देव समजण्यासाठी आपली तशी दृष्टी व्हावी लागते. धृतराष्ट्र दिल्लीत बसून कुरुक्षेत्रावरचं युद्ध बघू शकला नाही, पण संजयाला ती दृष्टी होती म्हणून त्यानं सगळं प्रक्षेपण केलं. संतांकडे काय यायचं, गुरूंकडे काय यायचं, तर गुरु ही दृष्टी तुम्हाला कशी प्राप्त होईल त्याच्यासाठी हर संभव प्रत्येक वेळी वेगवेगळ्या युक्त्या लुप्त्या काढून ती तुमच्यामध्ये दृष्टी कशी विकसित होईल आहे ती फक्त विकसित करायचे. कारण ज्या अर्थी तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात ना, याचा अर्थ ती दृष्टी घेऊनच आलेले आहात. फक्त ती काम क्रोधादी विकारामुळे झाकोळलेली आहे. ते काम क्रोधादी विकार जे आहेत, हे काम क्रोधादी विकारांना लगाम लागला की आपोआप सात्विक दृष्टी जी आहे ती आपल्यातली विकसित होईल. आणि मग जसं आपल्याला जगण्याचा अधिकार आहे तसं प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. किडा मुंगीपासून सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. तेव्हा ही चराचरामध्ये दिव्य शक्ती आहे हे शोधणं हे तिसरं काम आहे तुमचं. तुम्हाला 3 कामासाठी देवानं पाठवलं. एक म्हणजे उत्तम प्रपंच करण्यासाठी पाठवलं. ते प्रपंच नीटनेटकं करा. हा प्रपंच करत असताना तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. कारण आपण समाजाचं काही देणं लागतो. का देणं लागतो तर आपण बुद्धिवान प्राणी आहोत. या बुद्धीचा उपयोग करून चराचरातील सर्वांना सुसह्य जीवन जगता येईल अशी परिस्थिती निर्माण करणं याचंच नाव परमार्थ आहे. पण तुकोबाराने सांगितलं ना की वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. आपल्याबरोबर बाकीच्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारच्या भावना मनामध्ये उद्दीपित होणं म्हणजेच परमार्थ जगणं.
माधुकरी मागायला पाठवलेलं असतं. माधुकरी हे गोंडस नाव ठेवलं आहे का? कमीपणा वाटायला नको, कारण आपण त्या कमीपणामध्येच मरून जातो. गाणगापूरला सरळ म्हणतात भीक मागणे. गुरूंसाठी भीक मागायला पाठवलेलं असतं की जा दारोदार जा आणि गुरूंसाठी जोगवा मागा. म्हणजे लाजले तर नाही मागता आला, पण जे लाजले नाहीत त्यांनी मागितलं जोगवा, आणली माधुकरी जमा करून. ते धान्य मला काय करायचं आहे? आम्ही काय केलं, सगळ्या पिठांवर सांगितलं, जिथे जिथे आपली पिठं आहेत त्या सगळ्या पिठांना ते देऊन टाकलं आणि सांगितलं दुपारी आणि संध्याकाळी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला जेवण पोटभर मिळालंच पाहिजे, नाही मिळालं तर पापाचे वाटेकरी तुम्ही. मी त्यातलं चिमूटभर सुद्धा घरी नाही नेलं, की मी त्याच्यावर ढुंकून बघितलंही नाही. विषच नको. माझा त्यातला मूळ उद्देश वेगळा होता की तुमच्यामध्ये लीनता आणावी, विनम्रता आणावी, सात्विकता आणावी. आपल्या आईवडिलांसाठी आपण काही करतो ना, तसं गुरूंसाठी काही करायला तयार हो. ही नस मी पकडली आणि तुमच्यामध्ये विनम्रता, लीनता, शालीनता हे जे दैवी गुण आहेत ते विकसित करून घेतले. म्हणून कानिफनाथ महाराजांनी सांगितलं की कुठे शिकायला मिळेल? गुरूंकडे. ही 4 अक्षर आहेत, स द गुरु. की ज्यांना सद वस्तूचं ज्ञान झालंय अशा गुरूंना शरण जा. तो तुम्हाला प्रपंचात ठेवून कमळाच्या फुलाप्रमाणे जगायला शिकेल. कमळ नेहमीच चिखलात येत असतं जन्माला. कमळाचं फूल तुम्ही स्वच्छ पाण्यामध्ये तर कमळाचं झाड आणून ठेवलं कधी येणारच नाही त्याला फूल, त्याला चिखलच लागणार. तसा प्रपंच करणाऱ्या माणसाला विकार हे येणारच. विकारग्रस्तच प्रपंच आहे. पण या विकारग्रस्त प्रपंचामध्ये अलिप्त कसं राहायचं? भगवान कृष्णाला सगळ्या गवळणी येऊन म्हणाला की देवा आम्हाला तर यमुना वाट देत नाही. त्या नारद मुनी म्हणाले की तुम्ही जा आणि भगवान कृष्णाला विनंती करा की आम्हाला तिकडे पलीकडे जायचं, पल्ल्याड जायचं नदीच्या. का? तर दुर्वास ऋषी आले. त्यांना ह्या ज्या भाकऱ्यांची दशमी घेऊन जायचं आहे तिकडे, पण यमुना वाट देत नाही आहे. तेव्हा नारद मुनींनी सांगितलं कृष्णाला शरण जा, तो मार्ग काढून देत. म्हणून देवा आम्ही तुमच्याकडे आलो आहे, आम्हाला काही पण करून लवकरात लवकर यमुनेतून तिकडे जाता आलं पाहिजे काठाला, काही पण करा व्यवस्था. त्या भगवान कृष्ण राधेला सांगतात की हे बघा गवळणींनो, ते यमुनेला जाऊन सांगा कृष्ण बालब्रह्मचारी असेल तर हे यमुना माता मान्य कर आणि वाट दे. सगळ्या गवळणी खो खो करून हसायला लागला राधाकडे बघून. गेल्या तिथे यमुनेला सांगितलं की भगवान कृष्ण बालब्रह्मचारी असेल, म्हणजे बालपणापासून ब्रह्मचारी असेल तर वाट दे माई. आणि आश्चर्य, यमुना नदी जी दुथडी वाहत होती खाली झपकन बसली, रस्ता झाला, बायका तिकडे निघून गेल्या, गवळणी निघून गेल्या. असं कोरं जीवन जगता आलं पाहिजे. प्रपंच आणि परमार्थ ही जीवन रथाची 2 चाकं आहेत. ती नेटनेटकी चालवण्यासाठी तुमच्यामध्ये सात्विकता वाढवा, सत्वगुणांची वृद्धी करा. ही सत्वगुणांची वृद्धी नामाशिवाय शक्य नाही. कारण नाम हा मनाला साफ करणारा साबण आहे. अंग स्वच्छ करण्यासाठी जसं आपण साबणाचा वापर करतो तसं मन साफ करण्यासाठी हे नाम सतत मनाला लावत राहा आणि नामानं मन स्वच्छ करा. म्हणून ते मी सांगितलं दररोज 10 मिनटं, कधीतरी 10 मिनटं नाही म्हटलंय, दररोज 10 मिनटं, कमीत कमी 10 मिनटं ह्या मनाला घासा, स्वच्छ धुवा. मन पवित्र झालं तर तुमची इथे पृथ्वी तलावर येण्याची जी 3 उद्दिष्ट आहेत ते आपोआप पूर्ण होणार. एक म्हणजे पहिलं उद्दिष्ट संसार, दुसरं उद्दिष्ट तुम्ही कोणीतरी समाजाचं देणं लागता त्या समाजासाठी जगणं, आणि तिसरं स्वस्वरूपाची ओळख. मीच तो आहे. वेदांनी काय सांगितलं? तत्वमसी, ते तूच आहेस. आमचा एक वेद काय म्हणतो? अहम ब्रह्मास्मी.
तर ही दृष्टी येण्यासाठी नामस्मरण करा. या नामस्मरणानंच आपल्या जन्माचं सार्थक होणार आहे. म्हणून मरेपर्यंत कधी नामस्मरण चुकवू नका. जसं जमेल तसं करा आणि मन शुद्ध करण्याचा प्रयत्न करा. नामस्मरण करतोय, मुँह में राम आणि काय बगल में शुरी, असलं कृपा करून काम करू नका. देवाचं नाम घ्यायचं, जगद्गुरूंचा संदेश छातीवर अभिमानानं मिरवायचा. तुम्ही जगा, दुसऱ्याला जागवा आणि कृतीनं मात्र समोरच्याचा काटा कधी काढता येईल तो बघायचा. तर येऊन काहीच उपयोग नाही होणार. संदेश माझा लावता, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा, तशा प्रकारे जगलं पाहिजे. दुर्गुण आपले आपण घालवायचे आहेत. एका वर्गामध्ये 40 विद्यार्थी असतील, 40 विद्यार्थ्यांना गुरुजी तेच शिकवतात. 5-10 विद्यार्थी वर्ग सोडायलाच तयार नसतात. वर्गावर प्रचंड प्रेम. त्या जमिनीला वाळवी येते, पण तो बिचारा काय पुढच्या वर्गात जातच नाही, कारण हुशार असतो ना फार. आणि वर्गावर प्रेम, त्या म्हणतो तिथेच राहायचं. तसं कृपा करून करू नका. 40ांसाठी शिकवणारा शिक्षक तोच असतो. सूर्य सगळ्यांसाठीच उगवतो, लक्षात घ्या. पण जे सूर्यापासून लपून बसतात त्यांना ड जीवनसत्वाची आवश्यकता बसते. मग डॉक्टर ते लिक्विड देतो, हे घ्या, आठवड्यातून एकदा घ्या, ह्या गोळ्या घ्या, म्हणजे तुमची हाडं वगैरे दुखतात ना, पिळतात ना, ती बंद होतील. का? सूर्याची किरणं घेत नाहीत तुम्ही, सारखी AC मध्ये बसून असता आणि त्यामुळे तुमची हाडं ठिसूळ होत चाललेलं आहेत, त्यातला फॉस्फरस कमी होत चाललेला आहे. त्यामुळे सूर्याच्या किरणाकडे तरी जा, नाहीतरी माझी बाटली घ्या, एवढी छोटीशी डबी बाटली देतो, त्याच्यामध्ये ड जीवनसत्वाचं औषध असतं, ते घ्या आठवड्यातून एकदा. तशी सद्गुरू सगळ्यांसाठीच असतात. या शिवाच्या डोंगरावर येणाऱ्या प्रत्येकासाठी सद्गुरू तोच उपदेश करतात की जन्मा आलिया एक करावे काही सार्थक, ऐसे न करता निरर्थक जन्मभूमी बार होय. जो त्याचा बोध घेईल तो आपल्या जीवनाचं सोनं करेल, जो घेणार नाही तो वर्गात त्याच बसत राहील.